नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एसटी महामंडळात MSRTC मार्फत चालक या पदाची थेट भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। तर लवकर अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो, जास्त दिवस शिल्लक राहिलेले नाही, भरपूर जागा आहेत। तर ही भरती प्रक्रिया कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, याची वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, संपूर्ण निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ एसटी महामंडळ, पोलीस भरती, वनरक्षक भरती, त्याचबरोबर ज्या भरती 12वीच्या बेसवर निघत असतात त्या भरती प्रक्रियेविषयी आलेली अपडेटची माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात पाहून घ्या, यवतमाळ MSRTC मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ शहरातील MSRTC डेपोमध्ये इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी चालक पाहिजेत। 24 महिने आणि त्याहून अधिक अनुभव असला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वाहन चालवण्याचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे। हेवी लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे। हेवी बॅच असणे सुद्धा आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अर्हता तुम्हाला 10वी पास असणे गरजेचे आहे। हे फक्त यवतमाळ डेपोसाठीच आहे। विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करणे चालू झालेले आहे। डायरेक्ट अर्ज तुम्हाला यवतमाळला नेऊन द्यायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, अर्जासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागते ते पाहूया आता। पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, TC, 10वी 12वीची मार्कशीट पास असणे गरजेचे आहे। त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, हेवी बॅच 2 वर्ष जुनं तुम्हाला असलं पाहिजे आणि 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे। त्यासोबतच बॅच बिलला पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे, तरच तुम्हाला तिथे अर्ज करता येणार। त्यासोबतच मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। त्यासोबतच 4 पासपोर्ट असणे गरजेचे आहे। अनुभव सर्टिफिकेट 2 वर्षाचा असणं गरजेचे आहे। इलेक्शन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, जन्माचा दाखला आणि तुमचं रिझ्यूम जे बायोडाटा असते ते सर्व तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चालक या पदासाठी अर्ज करण्यासाठी जर इच्छुक असाल तर नक्कीच अर्ज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इलेक्ट्रिक बसेस चालवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा डायरेक्ट येऊन सुद्धा तिथे तुम्ही भेटू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।